हे घे पेढा खा. आशीर्वाद द्या आशीर्वाद. पेढा खा. आशीर्वाद द्या. अजून एक पेढा घे ना. कशाबद्दल? पेढा खा पेढा. अहो पण कशाबद्दल? अहो मला कुठे? ते प्रमोशनचं काम मिळालं ना आपलं. कुठलं प्रमोशन? आपलं पिक्चर येतो नशीबवान. अच्छा अच्छा, भाऊ कदम मला आपल्याकडे काम आहे. अरे अरे बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खा खातो ना. काय तुम्ही पण घ्या. नाही नाही मी नाही खात. का? गोड नाही खात? नाही नाही ते डायबिटीस आहे. अहो नाही नाही कचऱ्यातून आणलाय बॉक्स. तू मेरे सवालों का जवाब दो ना. नमस्कार, मी पुन्हा एकदा शिवकुमार पांडुरंग डिस्कवरी, तालुका रोहा, जिल्हा गोवा. मी तुमचं केळीच्या पानावर या नॉर्मल कार्यक्रमात स्वागत करतो. जुम्मे के दिन किया चुम्मे का वादा, ओला असो वा सुका, कचरा घंटा गाडीतच टाका. माझ्या घरच्यांनी मला कधीच टाकलेलं आहे. तर आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत 2 मिनिटं गेलं करा नाही. तर आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत ज्यांच्या खराट्याच्या आवाजाने कोंबडा आरवतो, पेपरवर हागायला बसणाऱ्या मुलांना ज्यांचा शाप लागतो आणि ज्यांच्या घंटीच्या आवाजाने कुठलीही बाई दारात येऊन उभी राहते. तर असे हे 5 सेकंदात 38 जिल्हे झाडणारे सफाई तज्ञ बबन भ्रुमरा. बबन. बबन नाही, बबन. ओके, बबन. बबन. बबन फ्रॉम एपिग्लोटिस. अच्छा, बबन. हां, बबन. तर तुम्ही झाडू मारायच्या आधी काय मारायचं? हे बघा, असले घाणेरडे प्रश्न विचारणारा असेल ना तर मी ते थांबणार नाही. मी प्रमोशन करायला आलो आहे फिल्मचं, आणि हे काय विचारताय तुम्ही? इथं काय मंगळगौर चालू आहे का? हां हां हां. हरिण मारायचं. आणि काय करायचं? ब्लाऊज शिवायला टाकायचो बायकोसाठी. तुमचं वय काय होतं तेव्हा? तेव्हा असेल 10-12 वर्ष. 10-12 वर्षात लग्न? कसे म्युन्सिपाल्टीत परमनंट झालं ना मग वेळ नाही मिळत. त्याआधीच सगळं करून घ्यावं लागतं. लग्न म्हणजे मला पोरं पण झाली होती तेव्हा मी बघा 13 वर्षाचा असेल. म्हणजे तर आधी होते ना सर? मग आधीच केली ना. वा वा. या क्षेत्रात कसे काय आलात? हां, माझी आजी ना वीच होती. नीच सर, आजीला असं बोलू नका. अरे वीच, झाडूवरून उडायची ती. तुमची पण? माझी पण म्हणजे माझीच. आणि कोणाची मला नाही माहिती. बोला बोला, कंटिन्यू. हां, तर तिचं वीज पण माझ्याकडे आलं. अच्छा. त्यामुळं मग मला हॉगवर्डला ॲडमिशन मिळाली. हां, म्हणजे हॅरी पॉटर. हां, तो 2 वर्ष सिनियर होता मला. हो. गणपतीला आला होता घरी ना विसर्जनाच्या दिवशी. हां, मग मिळाला तो. अरे, गुलालाची ॲलर्जी होती ना त्याला. हो, सॅड सॅड. म्हणजे तुम्हाला पण सर झाडूवरून उडता येतं? नाही नाही, त्या बाबतीत मी नशिबान ठरतो. ते मला कधी जमलंच नाही. ज्यांना उडता यायचं नाही ना ते म्युन्सिपाल्टीत डायरेक्ट रिक्रूट केले जायचे, परमनंट जॉब. काँग्रेट्स. अरे हा. सर, म्युन्सिपाल्टीविषयी तुमचं काय मत आहे? ती खूप मोठी प्रयोगशाळा आहे. कचरा बघून आम्ही लोकांना त्यांचं भविष्य सांगू शकतो. हो, कसं सर? आता बघा, तैमूर जन्माला येणार हे सगळ्यात आधी आम्हाला कळलं होतं. काय म्हणता? हा. कसं? त्यांच्या कचऱ्यात एकदा फाटलेला कंडोम सापडला होता. क्या बात आहे. जिनियस सर, जिनियस. जिनियस. सर, तुमच्या प्रोफेशनमध्ये घडलेली सगळ्यात मोठी घटना कोणती? सगळ्यात मोठी ना? हां, इसवी सन पूर्व 1972ला आमचा साहेब टायमावर आला होता. क्या बात. काँग्रेट्स. नाही, काँग्रेस नाही, तो दिवसभर थांबला होता. सर, रिटायरमेंटचा काय प्लॅन आहे? रिटायर्ड होणार. नाही, तसं नाही. रिटायर झाल्यावर काय करणार? आंघोळ. हो, करा करा. सर, रॅपिड फायर सुरू करूया. कधी? आत्ता लगेच करा.
सर ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा का ठेवतात? डिवाइड अँड रूल. स्वच्छता अभियानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? भीती वाटते. का? अहो कोणी कचराच केला नाही तर आम्हाला काम कोण देईल? हो. मग सर तुमचा नशिबावर विश्वास आहे का? नाही. अँड डू यू बिलीव्ह इन डेस्टिनी? येस आय डू. हो. सर पृथ्वीवर कचरा टाकायला जागाच नाही उरली तर कुठे टाकणार? कचरा कोंडीत टाका. थँक्यू. रस्त्यावर थुंकणाऱ्यांचं काय करायचं? त्यांची ना नाही सर इथे नको. नाही त्यांची थुंकी संपेपर्यंत त्यांना थुंकायला लावायचं. हो. कुर्ल्याला 4 मारले तर असे बेशिस्त कुठले. मी कुर्ल्याला जातच नाही. हं? कुर्ल्याला जात नाही. अच्छा. सर BMCचा फुल फॉर्म. नो कमेंट्स. सर तुम्हाला खूप पैसे मिळाले तर तुम्ही काय कराल? मी खूप टन असं भंगार विकत घेईन आणि रस्त्यात टाकीन म्हणजे मला खूप काम मिळेल. क्या बात. सर आमच्या प्रेक्षकांना संदेश द्या ना. हां, की रस्त्यात चूक करत असताना दचकून चैन लावू नये. चांगलं नसतं ते. पण तुम्ही कचऱ्याबद्दल बोला ना काहीतरी. हां हां यूज मी. एवढंच. हां. ठीक. आता काय करतं? काय प्लॅन? तुम्ही काय कुठं जाणार आहात का? नाही काय काम नाही काय. अहो मग चला पत्ते काय 3 पत्ते. चल. तेल आपण आलोय कशाला? प्रमोशनला आलोय. काय चाललंय फालतूगिरी तुमची? पेढा. पेढा थांब ना जरा. आम्ही प्रमोशनला आलोय, तू पेढे काय खातोय? सॉरी. ॲक्शन. हां. ऍक्शन. नशीबवान सिनेमा 11 जानेवारीला रिलीज होतोय, ज्याच्यात मी आहे आणि मी नाहीये. हा DOP आहे. मी पण नाहीये. हा रायटर आहे. हा डायरेक्टर आहे. आणि मिताली म्हणून- जगताप पण आहे, हो. पण ती नाहीये, म्हणजे आता नाहीये. आता नाही. बरं असू दे ठीक आहे. 11 जानेवारीला नसीबवान हा चित्रपट रिलीज होतोय. हे सगळे त्याच्यात आहेत आणि मी नाहीये, पण मी नक्की बघणार आहे पिक्चर. तुम्ही पण जा. जवळच्या लांबच्या कुठच्याही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा नक्की बघा. आणि एका लकी विजेत्याला पैठणी मिळणार नाही, जेवण मिळणार आहे माझ्याकडून चायनीज. कुठेही कुठे नातावाडीला आता घे. एखाद्या मला एकदा 12 GB आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. हा जे बोलला ते नक्की करा. हां बरं पडशी. बरं